आमच्या इथं सवासण्या जेवून झाले की नाही विड्याचं पान आणि सुपारी देण्याची पद्धत आहे. म्हणजे जेवून झाल्यानंतर प्रत्येक सवासणीला एक विड्याचं पान आणि सुपारी द्यायची असते खायला. आता ज्याच्या त्याच्या इच्छेवर असतं. आणि काय काय ठिकाणी कसं असतं माहिती आहे, नुसतं सवासण्या जीव घालतात. म्हणजे जसे मी म्हटलं की गजरे किंवा ब्लाऊज पीस वगैरे असं देतातच असं नाही, म्हणजे कंपल्सरी नाही. पण प्रत्येकाची एक श्रद्धा असते, इच्छा असते. मला द्यावंसं वाटलं तेवढ्याच सवासणी आपल्या खुश होत्यात. मस्त त्यांना मोगऱ्याचा गजरा दिला आणि आपल्या इच्छेवर आपल्याला द्यायचं आहे नाही द्यायचं आहे असं काही कंपल्सरी नाही की दिलंच पाहिजे. पण मी म्हटलं तेवढाच आनंद, वर्षातनं स्त्रिया येतात एकदा, त्यांची ओटी भरली, सुवासिनीची ओटी भरलेलं हे चांगलंच असतं. आणि छानपैकी त्यांना गजरे दिल्यानंतर प्रत्येकीने आपापल्या केसात हौसेने माळलं बघा, तुम्हाला दिसू शकते. आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद दिसून येतो. आणि मला पण खूप भारी वाटतं असं द्यायला करायला. पण ते आपल्या इच्छेवर असतं, द्यायचं असेल तर देऊ शकता, नाही द्यायचं असलं तरी नाही देऊ शकत, असं काही कंपल्सरी नाही आहे. पण खूप वर्षातनं एकदा आल्यानंतर स्त्रियांना हे दिलं तर आपल्यासाठी किंवा आपल्या घरात सुवासिनी जीव गेल्यानंतर, जेवल्यानंतर, ओटी भरल्यानंतर आपल्यासाठी सुद्धा चांगलं असतं. आणि सुवासिनीचं एक प्रकारचं ते लेणं असतं. त्यामुळे मी हे देते, दरवर्षीच देते मी. आणि मग शेवटी सगळं झाल्यानंतर त्यांनी जे मुठभर धान्य किंवा तांदूळ काय आणलेलं असेल ते मला देतात. म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे. तुमच्याकडे सुद्धा अशीच आहे का नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा.